अक्षय तृतीयेला सोनं चांदी नाही तर या 5 गोष्टी खरेदी करा, संपत्तीमध्ये होईल भरभराट। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये। हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस हा फार शुभ मानला जातो। 3.5 मुहूर्तापैकी एक असा हा मुहूर्त आहे। या दिवशी लग्न समारंभ, पूजा, विधी असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात। तसेच घर बांधणे, नवीन कार्याची, बिझनेसची सुरुवात करणे यासारख्या शुभ कार्याची सुरुवात देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी करतात। अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करण्याला फार महत्त्व आहे आणि प्राधान्य आहेच। पण ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही वस्तू खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं। यामुळे तुमच्या सुखसमृद्धी, ऐश्वर्यात वाढ होते, कुटुंबातील सदस्यांनाही समृद्धी मिळते। अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा कोणत्या 5 वस्तू खरेदी कराव्यात ते जाणून घेऊयात। कापूस। अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदीला विशेष महत्त्व आहे। जर तुम्ही कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी कापूस खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती येते आणि संपत्तीत चांगली वाढ होते। सैंधव मीठ। अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। सैंधव मीठ शुक्र, भौतिक सुखांचा स्वामी आणि चंद्रमाता आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार ग्रहाशी संबंधित मानले जाते। या दिवशी सैंधव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते, पण या दिवशी चुकूनही सैंधव मीठाचे सेवन करू नका। भांडी खरेदी करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्त्व सोने खरेदी करणे इतके मानले जाते। जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर या दिवशी मातीचे भांडे, घागरी, दिवा इत्यादी वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते। असे केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचीही प्रगती होते। जव किंवा मोहरी। अक्षय तृतीयेच्या दिवशी जव किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। या शुभ दिवशी बार्ली किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे हे सोने चांदी इतकंच शुभ मानले जाते। अक्षय तृतीयेला घरी जव किंवा पिवळी मोहरी आणल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते। पितळेची भांडी। अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळेची भांडी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते। या दिवशी तुम्ही तांब्याची किंवा पितळेची भांडी खरेदी करून घरी आणू शकता। असे केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होते। देवी लक्ष्मीला गायी खूप प्रिय आहेत आणि या दिवशी गायी खरेदी करून लक्ष्मीच्या चरणी ठेवल्याने पैशासंबंधी कोणतीही समस्या उद्भवत नाहीत। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।